ओम नमः शिवाय मंडळी. मंडळी, एक तुम्हाला एक थोडक्यात सांगतो आजची घटना. माझी एक मानस कन्या आहे. तशा आपल्या 2-3 आहेत तशा. मी मुलीसारखं मानतो त्यांना. आणि त्या तर खूप दूर आहेत, ते जवळपास बी नाही. वर्ष 6 महिन्याला कधीतरी येतात ते समजा. तर एक माझी मानस कन्या म्हणायला, म्हणजे मुलीसारखं समजतो मी तिला. कदाचित काय झालं, एक 4-8 दिवसाखाली थोडंसं अशक्तपणामुळे मी एक झोपून आपलं एक थोडंसं काहीतरी बोललो व्हिडिओमध्ये. आणि तो व्हिडिओ कधीतरी पाहिला तिनं. आणि काल रात्री मला एक ते फोटो त्यातला स्क्रीनवर एक पाठवला आणि म्हणले, "का दुखायलंय का बाबा?" म्हणली. म्हणजे काय होईल, आजारी आहेत का, काय बरं नाही का, असं तसं. म्हणलं, "नाही, मला अशक्तपणा आलाय" म्हणलं. आणि खरंच मला ते थोडा त्रास व्हायला होता. मग ते काय नाही, पण सकाळी काय केलं त्याने, सकाळी ती पैसे वगैरे पाठवले आणि म्हणले, "दवाखान्यात जा." आता हे तुम्हाला का सांगायचंय? हं? काय होतं माणसाला, आपण ज्यावेळेस आजारी असतो, कुठल्या तरी तणावामध्ये असतो, जी आपली आपुलकी दाखवणारे जी माणसं असतात ना, त्यांनी जर थोडंसं एक आपुलकीनं बोललं, हे झालं तर माणसाला खरंच आजारपण कमी झाल्यानं वाटतं. आणि तोच प्रकारे माझ्या बाबतीत सुद्धा झाला, की तिनं तो मेसेज करून मग पैसे पाठवले. आम्ही म्हणलं, "कशाला पाठवलेत? माझ्याकडे पैसे तेवढे का, मला दवाखान्यात जायसारखी काही परिस्थिती नव्हती." "नाही, नाही, असू द्या." पण मी विचार करू लागलो, ज्यावेळेस आपली माणसं, आपली काळजी घेणारी माणसं जर आपल्याला जर जवळची असली, अगर त्यांनी जर 1-2 शब्द बोलले, तर खरंच माणसाला आतून एक ऊर्जा भेटते आणि आपलं आजारपण आहे ना, ते कमी होतं. हं? म्हणून आपण कुणी आजारी असलं की आपण भेटायला जातो. हं? भेटायला जाऊन त्याला एक धीर देतो, की "बाबा, नाही, राहतंय, काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको" वगैरे, वगैरे, वगैरे बोलतो. त्यानं काय होतं, औषध नाही, पण त्याची मानसिकता बदलते. आणि मानसिकता बदलली ना, त्याला खरंच आराम वाटतो. हं? आणि ही जाणं, भेटणं खूप गरजेचं असतं. कोणी सांगणार, जर 2 शब्द फोनवर काय आपण बोलणं, समजा कोणी तणावात असेल, टेन्शनमध्ये असेल, तर 2 शब्द बोलावेत, जरूर बोलावेत. त्याला मायेनं बोलावं. एक माझ्या अनुभवून मला तर आता समजा नातलग तुम्हीच लोक आहेत ना सगळे. हं? आणि सगळे देवाच्या कृपेनं, ओंकारेश्वरच्या कृपेनं मला खूप लोक दिलेत. खूप, खूप. मी तर म्हणत होतो, की मला नातलग नाहीत, कुठं काही नाही, वगैरे असं. पण म्हणजे मला प्रेम भेटलं नाही वगैरे, असं तर मी बऱ्याच वेळेस सांगितलं. पण मी जशी ओंकारेश्वरची सेवा करतो ना, देवाची सेवा करतो, तेव्हापासून जी एवढी माणसं मला भेटली ना, माझ्या नात्यापेक्षा कितीतरी 100 पटीनं मला माणसं भेटली. खूप माणसं भेटली. खूप मायेनं वागणारी, माया करणारी, प्रेम देणारी खूप खूप माणसं. आणि त्यांच्या जोरावरच मी समजा तुमच्याशी बोलतो, समजा मी आहे. हं? कारण तुम्ही जे चांगलं 2 शब्द मला बोलताय ना, हं? त्यातून काय होतं, मला ऊर्जा भेटते. माझी निराशा जी असते काही, ती दूर होते. तसं मी काय सांगतो, की तुम्हाला सुद्धा, की तुम्ही आपले घरचे वडीलधारी मंडळी असतील, कुणी असेल, त्यांना तुम्ही प्रेम द्या. तुम्ही मायेनं बोला. कारण त्यांना तुम्ही जर 2 शब्द चांगले बोललात ना, तर त्यांना खूप बरं वाटतं. आणि त्यांना समजा चाललर-चिलर दुखत असेल, काही आजार काही असलं, ते कुठे जातं ते पळून, ते लक्षात सुद्धा येत नाही. वयस्कर माणसाला आता अन्नापेक्षा सुद्धा आपली म्हणणारी माणसाची आवश्यकता असते. आजकाल ते कमी होत चाललंय. आपली म्हणणारी माणसं असावीत. मग तिथं घरात आजी-आजोबा असतील, आई-वडील असू शकतात, इतर कुणी असू शकतात, त्या असतात, कुणाची मावशी असते. काही असतात नात्यामध्ये, काय अगर कुणी घरात असतात, अगर इतर शेजारी असू शकतात. त्यांना तुम्ही फक्त प्रेमाने बोला. अहो, द्यायचं आणि घ्यायचा हा विषय वेगळा राहतो. कुणीतरी आपला हात मायेनं हातात घ्यावा, मी आहे म्हणावं. त्या व्यक्तीला इतकी ऊर्जा येते ना, की ते शब्दात वर्णन करता येत नाही. हे कमी पडायलोत आपण. ही जी मायेनं हात
घ्यायचं नाही, एकामेकाचा हात माया नाही घ्यायचा. मी आहे, काळजी करू नका वगैरे 2 शब्द काय जे असेल, मी आहे म्हणण्याचे, हे कमीच पडलंय. कुणी कुणाला बोलायलाच तयार नाही. प्रत्येक जण त्या मशीनसारखं कामामध्ये गुंतलाय आणि इथेच मायेचा पाझर कमी होत चाललाय. त्याच्यामुळं माया कोरडी झाली. प्रत्येकजण आपलं बघतं आणि पुन्हा शेवटी बी त्यांना तेच वेळ येते. त्याच्यामुळं तुम्ही जर आत्ताच मग तुम्ही प्रेम दिलं घरच्या लोकांना, तुम्ही वयस्कर लोकांना आता तुमच्या समवयस्कराला जर प्रेम दिला, प्रेमानं 4 शब्द, मायेनं जर 4 शब्द बोलत राहिलात, तर तुम्हाला सुद्धा कुणीतरी चांगलं बोलल. तुम्हाला कुणीतरी माया लावीन. कसं असतं, प्रेम द्या आणि प्रेम घ्या. हे जग कसं असतं, आता समजा आपण समजा एक बोललो, चांगलं बोललो तर चांगलं चांगलं आपल्याकडे येतं. हं? आणि आपण खराब बोललो तर खराबच येतं. रिप्लाय म्हणतो आपण. एखाद्या पहाडीमध्ये गेलो, हां, हॅलो, तर हॅलो 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 येतं का नाही? हां, काय चाललंय, काय चाललंय, काय चाललंय, ते पण समोरचं काय म्हणतं, काय चाललंय, काय चाललंय, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. समोरून सुद्धा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, प्रेम करतो, प्रेम करतो, प्रेम करतो. हं? आणि आपण वाईट बोललो, तू नालायक आहेस, तर तिकडून काय येतं उत्तर, तू नालायक आहेस, तू नालायक आहेस, नालायक आहेस, नालायक आहेस. तुम्ही एकदा म्हणलं ना, तिथं 4-5 वेळेस येतं परत परत. काय होतं, तुम्ही एकदाच म्हणा, तू नालायक आहेस, तिकडून पुन्हा तू नालायक आहेस, नालायक आहेस, नालायक आहेस, नालायक आहेस. तू खूप छान आहेस, तिकडून काय येणार परत, तू खूप छान आहेस, छान आहेस, छान आहेस, छान आहेस. हे विको. म्हणून आपण जर माया लावली, प्रेम दिलं कुणाला तरी, तर समोरून सुद्धा प्रेमच येतं. आपण मूर्खासारखं वागलो, हिडीसपणाने वागलो, तुटक तुटक वागलो, तर आपल्याला पण ती तुटक तुटकच वागणूक भेटते. लक्षात घ्या, प्रेम द्या आणि प्रेम घ्या असंही. मी तेच केलं, मी तुम्हाला प्रेम देतो म्हणून तुम्ही लोक माझ्यावर प्रेम करतात. रिप्लाय एक सृष्टीचा नियम आहे तो. जसं देताना तसंच मिळतं. तुम्ही वाईट दिलं, तुम्हाला वाईट मिळेल. सोपा गोष्ट, म्हणजे जास्त अवघडत पडायची काहीच गरज नाही याच्यामध्ये. मग तुम्हीच ठरवा आता. तुम्हाला जर वाटत असेल आपल्यावर कुणीतरी प्रेम करावं, कुणीतरी माया लावावी, काही लावावं, तर तुम्ही सुद्धा माया लावा, प्रेम द्या. सहानुभूतीनं वागा, सगळ्याशी प्रेमानं वागा. बघा, तुम्हाला सुद्धा खूप प्रेम भेटेल, माया भेटेल आणि तुमचं आरोग्य सुद्धा सुधारेल. अहो, माझं सहज नुसतं माझं प्रत्येकजण असं व्हिडिओ बघतात. आता मला खूप ताण असतात, कामं असतात, म्हणजे स्वतःची कामं मला स्वतःच करावं लागतात. माझ्या हाताखाली कुणी तसे नाहीत. मला खाण्यापिण्यासहित, कपडे धुण्यासहित सगळं मला करावं लागतं. तर थोडंसं होतं ताणतणाव आला. माझा चेहरा जर बघितला ना तणावाखाली, तर मला मेसेज येतात, फोन येतो, महाराज काही आजारीत का हो तुम्ही? एवढं निरीक्षण करतात माझं. कोण तुम्ही? का माझे जाती भेदे जातीचे का कुणा गोत्याचे? काही नाही. तुम्हाला काळजी का? माझी काळजी तुम्हाला का? काही नाही. काळजी का? तर मी तुमची काळजी करतो म्हणून तुम्ही माझी काळजी करतात. मी जसं मनातून तुमच्यासाठी जेवढं मला चांगलं काही करायचं येतंय ते करण्याचा प्रयत्न करतो म्हणून तुम्ही माझी काळजी घेतात. आणि हेच सृष्टीतला नियम आहे. जसे द्याताल तसे मिळेल तुम्हाला. तुम्ही सुद्धा हे तत्व पाळा. तुम्ही चांगलं द्या, तुम्हाला चांगलं मिळेल. एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. कारण आजच्या हा घडलेला किस्सा आहे. माझी ती समजा मानस कन्या म्हणतो, आपण मुलगी म्हणतो, ती खूप दूर आहे. माझ्यापाशी यायला 4 तास लागतात, 4-5 तास बी लागतात. तर तिनं माझा नुसता चेहरा बघितला, तिनं पैसे पाठवले. काही गरज नव्हती, मी काय एवढं मरायलो नव्हतो. कशाला पाठवले म्हणलं तुम्ही? असू द्या. खूप त्रास देते ते, असं म्हणजे हे करते. तरी तिला माझ्याविषयी कुठंतरी वाटतं. काय मी काय जातीची का माझ्या? नाही, ती माझी स्वतःची कन्या नाही ती. पण कन्येपेक्षा सुद्धा प्रेम करते ती.
माझ्या स्वतःच्या मुलीपेक्षा सुद्धा प्रेम करते. आणि अशा अजून एक बेळगावला एक माझी मानस कन्या. काय ती कन्याच्या वयाची नाही, माझ्या कन्याच्या म्हणजे मुलीच्या वयाची नाही, मोठी ती. पण तरी बाबा म्हणून बोलते. बाबा जेवण केलं का, गोळ्या घेतल्या का, काळजी घेत जा, कवा तरी करणार फोन, पण तशी काळजी नाही विचारतं. ॲटोमॅटिकली माझ्या मनामध्ये ऊर्जा येते आणि मला जगावं असं वाटतं परत. कारण कुणीतरी आपल्यावर माया करणार आहे, कुणीतरी आपल्यावर प्रेम करतंय, कुणीतरी आपल्याला माया लावतंय. हे तर जगण्यातलं रहस्य आहे. कारण प्रेम द्या आणि प्रेम घ्या, हीच माझं म्हणणं आहे तुम्हाला. तर असो, जास्त वेळ घेत नाही तुमचा.